आज मतलब चौथे दिन भी जो है काफ़ी सारे मेहमान आए आपके यहाँ, क्या कहना चाहेंगे? विक्रम जी भी आए और जीएसटी कमिश्नर वो भी पधारी जी। देखिए, महाराष्ट्र के अंदर जो गणेश चतुर्थी का पर्व 10 दिन के हर्षोल्लास के साथ मनाया जाता है और लोग इतना आनंद लेते हैं ये पर्व का, तो लोगों की खुशी का ठिकाना नहीं होता है। और ये 10 दिन के अंदर लोग एक अलग ही दुनिया में चले जाते हैं, जिसको हम ईश्वर की दुनिया बोला जाता है, जिसको हम सुकून की दुनिया बोला जाता है। तो वो सुकून वाली दुनिया में 10 दिन में रहते हैं लोग। और उसी के संलग्न में हमारी ऑफिस में हमने 5 दिन का गणपति रखा था। आज चौथा दिन है। आज चौथे दिन भी काफ़ी हस्ती आई, काफ़ी लोग आए, जान पहचान वाले मित्र वर्तुल आए और बहुत अच्छा लगा हमें। और उन लोगों का मैं शुक्रिया अदा करूँगा कि वो आज हमारे ऑफिस में आके प्रसाद और दर्शन का लाभ लिया है। और भी जो आपके साथ हैं चंद्रकांत जी, क्या कहना चाहेंगे आप? आज बप्पा का चौथा दिन और कल आखिरी दिन रहेगा। एक तो मैं ये कहना चाहता हूँ कि जिस श्रद्धा से भजन कीर्तन और भक्ति पूजा वगैरह हो रहा है ऑफिस में, मैं राकेश जी का बहुत बहुत आभारी हूँ। मीन्स एक अलग ही लेवल है महादेव को पूजने का और बप्पा को पूजने का, और इन्होंने जिस तरह से अपनी कीर्ति जमाई है भक्ति भावना में, वाकई शब्दों से हम लोग बयां नहीं कर सकते। एंड आज राकेश जी बीजेपी के आध्यात्मिक बोर्ड के सर चिटनीस है और इनको वो पोजीशन यही चीज़ देख के मिला है कि इनकी कैपेबिलिटी क्या है, इनकी अचीवमेंट किस तरह की है। बहुत ही जितने भी लोग आते हैं उन लोग हमेशा यही बोलते हैं कि यहाँ की जो वाइब्रेशंस है हमें हिला के रख देती है, इतनी पॉजिटिव वाइब्रेशंस है। और ये पॉजिटिव वाइब्रेशंस का रीज़न एक ही है, राकेश जी की भक्ति भावना, महादेव जी के प्रति प्रेम, बप्पा जी के प्रति प्रेम। जितना भी ये मैं हमेशा देखता हूँ तो ऑफिस में यहाँ पे चेयर में कम रहते हैं, बप्पा जी के साथ ज़्यादा रहते हैं। क्यों बोले तो इनकी भक्ति भावना मैंने पर्सनली देखा है, बहुत ही मीन्स डेडिकेटेड रहते हैं। एंड राकेश जी को मैं तहे दिल से शुक्रिया बोलना चाहता हूँ, क्योंकि हमें ये चीज़ में हमें भाग लेकर, हमें भाग दिलवा कर इन्होंने हमारे लिए भी वो द्वार खोल दिए हैं जो कि हमारे द्वार बंद थे, वो ये भक्ति भावना से खुल गए। एंड मैं तहे दिल से इनको शुक्रिया बोलता हूँ। एंड ये बोलता हूँ कि महादेव जी और बप्पा जी, राकेश जी, इन सभी का आशीर्वाद हमारे ऊपर सदैव बना रहे। महाराष्ट्र प्रदेश आध्यात्मिक प्रकोष्ठ सब चिटनीस की एक पद मुझे मिला है और उसके अंदर हम सनातन धर्म को आगे बढ़ा रहे हैं। सनातन धर्म यानी मानवता, और मानवता को हम आगे बढ़ा रहे हैं। न कोई हिंदू, न कोई मुस्लिम, न कोई सिख, न ईसाई, न कोई पारसी, बस एक ही धर्म, मानवता। जब चाहे धर्म कोई भी हो, लेकिन जब एक दूसरे की ज़रूरत पड़े तो वो मानवता का धर्म अपना के एक दूसरे को मदद करना चाहिए और आगे आना चाहिए। और मैं सारे महाराष्ट्र वासियों को गणेश चतुर्थी की ये फिर से गणेश महोत्सव और गणेश पर्व का शुभकामनाएं देता हूँ। और ये सब कहना चाहूँगा पूरे महाराष्ट्र वासियों को कि वसुधैव कुटुंबकम की तरह, वसुधैव कुटुंबकम की तरह आप लोग रहिए। क्या तो बाहर की कोई ताकत आप लोगों को जुदा नहीं कर पाएगी। या अगर आपने यूनिटी बना ली तो आपको बाहर की कोई ताकत नहीं तोड़ सकती या जुदा कर सकती।
तो मेरी सर्व महाराष्ट्र वासियों से नम्र विनंती है कि एक वसुधैव कुटुंबकम की तरह रहिए और अपना जीवन आगे बढ़ाइए। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। सबसे पहले सन्माननीय राकेश साहेबांचे आम्ही स्वागत करतो, त्यासाठी की ते श्रद्धापूर्वक मनपूर्वक बेसिकली पर्सनॅलिटीज अशी आहे की त्यांना पाहिल्यानंतर प्लेझंट इनोसंट अँड प्लेझंट पर्सनॅलिटी प्रफुल्लित असं व्यक्तिमत्व आहे। हे प्रफुल्लित आणि व्यक्तिमत्व केव्हा प्राप्त होतं तर माणूस आतून इंटरनली तो एकदम हे असेल तर काय म्हणजे विचारधारा थिंकिंग ते सगळे व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह आतून पॉझिटिव्ह असेल तर एक्सटर्नल पॉझिटिव्ह इंटरनली पॉझिटिव्ह माणूस असेल तर एक्सटर्नल सिच्युएशन सराउंडिंग पॉझिटिव्ह असेल बेसिकली असं आहे ते। तर या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा आपण आम्ही येऊ अत्यंत श्रद्धापूर्वक भक्तिपूर्वक सगळे इथले सगळं देवदेवतांचा वास या ठिकाणी असलेलं सगळं महसूस होतं जाणीव होते। या ठिकाणी बाबा एक डिवाइन पॉवर दी एक्झिस्टन्स ऑफ डिवाइन पॉवर इज देअर हे जे कॉन्शियसनेस आहे ना ते नॅचरल फील होते ते। आपण जेव्हा इथे प्रवेश करू जेव्हा येऊ बसू इथले ते व्हायब्रेशन्स आपोआप आपल्याला ते वेगळ्या दुनियेत म्हणजे असे डिवाइन दुनियामध्ये घेऊन आपण प्रवेश करतो असं होतं या ठिकाणी। त्या ठिकाणी गणपतीची त्यांची सालबाजाप्रमाणे त्यांची पूजा अर्चा जे होत आहे ते अत्यंत पाहिलं ते एकदम प्रसन्नमय आनंदमय मंगलमय प्रसन्न माणूस होऊनच जाणार इथे। सर्वांना प्रसादाचा लाभ एकमेकांचा सहवास त्यांचे मित्रमंडळी त्यांचे सगळे चाहते येतात आणि प्रत्येकजण राकेशांचं म्हणजे त्यांना त्यांचं नेचर संपूर्ण त्यांना नावजूनच त्यांचं कौतुक करून नावजूनच येतात कारण ते व्यक्तिमत्वच तसं आहे। ते व्यक्तिमत्वच तसं आहे की प्रत्येकाच्या तोंडून मंगल शब्द बाहेर पडणार अशा प्रकारे ते सगळं आनंदमय वातावरण या ठिकाणी आहे आणि आम्ही पाहतो नेहमी। अशाच प्रकारे राकेश साहेबांच्या हातून सदैव त्यांच्या हातून चांगल्या सत्कार्य घडत जावं असे मी ईश्वरचरणात प्रार्थना करतो, गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांचं सगळ्यांचं कल्याण त्यांचंही कल्याण होईल सगळ्यांचं कल्याण होईल अशा प्रकारे त्यांच्या हातून सदोदित चांगल्या गोष्टी घडो असं हर हर महादेव ते अत्यंत प्रेमळ भक्त आहेत ते हर हर महादेव नेहमी त्यांच्या तोंडातून असे मंगल शब्द पडत असतात। तर शिवांचा त्यांच्याकडे शिवांश ते सतत शिवांश आहेत असं सतत शिवजी भगवान शिवजी त्यांच्यावरती अपार प्रेम आहे आणि त्यांना ते प्रसन्न झालेले आहेत। त्यांच्या तोंडातून ज्या मंगल शब्द येतात ते सगळे खरे होतात आणि लोकांची त्या हातून सेवा घडते काही लोकांना ते मदत करतात आणि त्यांच्या हातून त्यांचे कार्य करतात। सदोदित असंच त्यांच्या हातून घडत जावं आणि सगळ्यांचं समाजात कल्याण होतं त्यांचंही कल्याण हो आणि नेशन सगळ्या बाबतीत जे मंगल त्यांच्या हातून घडो असे आम्ही ईश्वरची प्रार्थना करतो आणि एवढे 4 मोठे शब्द बोलून धन्यवाद। सर्वात प्रथम राकेशबाईंचं मनापासून मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी गेल्या श्रावणामध्ये रुद्राभिषेक ठेवला होता आणि प्रत्येक सोमवार रुद्राभिषेकला बरेच म्हणजे प्रमुख माणसं किंवा जवळची माणसं त्यांच्याकडे येऊन त्यांनी मोठी पूजा केली आणि त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी ती गणपतीची पूजा करतात त्याप्रमाणे 5 दिवसाचा गणपती त्यांच्याकडे असतो। आता चौथा दिवस आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आहेतच स्वभावाने चांगले पण त्यांच्या मिसेस ताईसाहेब ते सुद्धा अतिशय स्वभावाने चांगले आहेत आणि ते स्वतः सकाळी लवकर उठून महाप्रसाद जे दिवसभर येणाऱ्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना महाप्रसाद भरून आणून त्यांना म्हणजे प्रसाद देतात आणि ते अत्यंत म्हणजे कौतुकास्पद आहे। आणि त्यांनी आता त्यांच्याकडे एक असं गुण आहे की कुठल्याही पक्षाचे कोणी असो पण ते सर्व पक्षीय सर्वधर्मीय यांना सामावून घेतात आणि सर्वांचं म्हणजे जे काय संकट असेल हे असतील त्यांच्या वाणीतून जरी नुसते त्यांनी सांगितलं तरी ते दूर होतात आणि प्रेमळ भावना आहे माया ममता तन मन धन ओतून सर्वांशी म्हणजे मिळून मिसळून त्यांचं दुःख निवारण करतात आणि येणारा प्रत्येक माणूस इथे दुःख निवारण करून आनंदात जातो आणि त्यांच्या ते चांगले विचार
हर हर महादेवजी त्यांच्यावर कृपा आहे, गणपतीची कृपा आहे आणि ते स्वतः आध्यात्मिक ते सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे. पण BJPचे जरी असले तर सर्व पक्षाचे लोक त्यांच्याकडे म्हणजे आपुलकीनं म्हणजे प्रेमळ भावनेने येतात आणि असा त्यांचा स्वभाव आहे आणि जनतेची सेवा करतात आणि महादेवाच्या कृपेने त्यांच्या हातून बऱ्याच लोकांची सेवा घडलेली आहे आणि आणखी घडणार आहे आणि त्यांच्या देवदेवतांच्या आशीर्वादानं किंवा त्यांच्या आईवडिलांच्या पुण्याने या सगळ्या गोष्टी घडतात असं म्हणायला काही हरकत नाही. आणि एवढं बोलून मी त्यांच्याबद्दल 2 शब्द बोललो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.